मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधत होते। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। मनसेचं आता मिशन महापालिका आहे। शिवतीर्थवर मनसेच्या बैठकीला सुरुवात झाली। आगामी निवडणूक आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर मनसेचं मिशन महापालिका आता पाहायला मिळतंय। शिवतीर्थवर मनसेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, या बैठकीला आता सुरुवात झाली, अधिकचे अपडेट नेमके काय आणि कोणते कोणते नेते बैठकीसाठी पोहोचलेत? नक्कीच शुभम, आत्ता बघितलं तर शिवतीर्थवर ही बैठक जी आहे ती साधारण 11 वाजता सुरू झालेली पाहायला मिळते। अविनाश जाधव असतील, त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर असतील, संदीप देशपांडे असतील, याचबरोबर जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते सगळे इथे पोहोचलेले आहेत। आणि कालच जर आपण बघितलं तर संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या घरी स्वतः राज ठाकरे गेले होते मातोश्रीवर। त्यांच्यात देखील काही चर्चा झाली। या चर्चेच्या दरम्यान महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली अशी माहिती संजय राऊत आज देताना पाहायला मिळतात। मात्र जी माहिती मिळते ती कौटुंबिक देखील चर्चा झालेली आहे, पूरग्रस्तांवर देखील चर्चा झाली आहे अशी माहिती देखील मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गोटातून येते। मात्र असं असलं तरी आता जर बघितलं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच आज ही बैठक जी आहे ती सुरू आहे। खरं तर प्रभाग रचना जी आहे मुंबई महापालिकेची ती देखील जाहीर झालेली आहे आणि 227 ते प्रभाग होते पूर्वीप्रमाणे, तेच आता कायम ठेवलेले पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या प्रभाग रचनांवर त्याचबरोबर याद्यांवर देखील स्वतः राज ठाकरे यावेळी लक्ष ठेवून आहेत। कारण अनेक वेळेला आपण बघितलंय की विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या आधी देखील राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातनं वारंवार ईव्हीएम संदर्भातली प्रश्न उपस्थित केलेला पाहायला मिळाला होता। आणि या प्रश्नानंतर आता जर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचं बघितलं तर ते स्वतः याद्या हातात घेऊन तपासत आहेत अशी माहिती आतून आपल्याला मिळालेली आहे। मात्र नेमकं आज या चर्चेदरम्यान काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण युती संदर्भात काही आणखीन पदाधिकाऱ्यांना माहिती देणार का, की पुन्हा एकदा स्वतंत्र लढायला देखील तयार राहा अशा पद्धतीच्या सूचना देणार, हे बघणं आजच्या या बैठकीनंतर महत्त्वाचं आहे। शुभम, अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।